आजचा विषय आहे, कुणी तुमची जमीन हडपण्यासाठी तुमच्यावरच केस केली तर काय कराल। हा विषय फक्त जमीन वादाचा नाही, तर आजच्या काळातील एक मोठे वास्तव आहे। अनेक वेळा एखाद्या व्यक्तीला वाटते की जमीन माझी आहे, माझ्याकडे खरेदी खत आहे, सातबारा आहे, फेरफार आहे, मी वर्षानुवर्ष ताब्यात आहे, त्यामुळे मला कोणाची भीती नाही। पण अचानक कोर्टातून समन्स येते आणि समोरची व्यक्ती दावा करते की ही जमीन माझी आहे, तुमचा व्यवहार चुकीचा आहे, तुमचा ताबा बेकायदेशीर आहे, तुम्ही जमीन सोडा। इथेच अनेक जमीन मालक घाबरतात, काही जण समज घरी ठेवतात आणि कोर्टात जातच नाहीत, काही जण समोरच्या व्यक्तीशी भांडायला जातात, काही जण पोलिसांकडे जाऊन म्हणतात की माझी जमीन वाचवा, आणि काही जण गावातील लोकांच्या सल्ल्यावर उत्तर देतात। पण जमीन वाचवायची असेल तर भावनेने नाही, तर कायदेशीर रणनीतीने काम करावे लागते। सर्वात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यावर केस दाखल झाली म्हणजे समोरचा मालक झाला असे होत नाही। कोर्टात दावा दाखल करणे आणि दावा सिद्ध करणे या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत। कोणताही व्यक्ती दावा करू शकतो, पण त्याचा दावा कायदेशीर दृष्ट्या योग्य आहे का, त्याच्याकडे हक्काचा पुरावा आहे का, त्याला मागितलेला दिलासा मिळू शकतो का, हे न्यायालय ठरवते। त्यामुळे कोर्टाची नोटीस आली म्हणून घाबरायचे नाही आणि दुर्लक्षही करायचे नाही। दोन्ही गोष्टी धोकादायक आहेत। समजा तुमच्याकडे जमीन खरेदी खत आहे आणि समोरची व्यक्ती दावा करते की खरेदी खत बनावट आहे, तुम्ही काय कराल। सर्वप्रथम केसची सर्टिफाईड कॉपी किंवा उपलब्ध संपूर्ण प्लेंट आणि त्यासोबत दाखल केलेली कागदपत्रे मिळवा। समोरच्या व्यक्तीने नेमका कोणता दावा केला आहे हे समजून घ्या। तो मालकी जाहीर करण्याची मागणी करतोय का, ताबा मागतोय का, खरेदी खत रद्द करण्याची मागणी करतोय का, इंजंक्शन मागतोय का की हिस्सा मागतोय, हे समजल्याशिवाय उत्तर देऊ नका। कारण जमीन माझी आहे एवढे सांगून प्रत्येक केसचे उत्तर देता येत नाही। न्यायालयात तुम्हाला समोरच्या व्यक्तीचा प्रत्येक महत्त्वाच्या आरोपाला कायदेशीर उत्तर द्यावे लागते। आता दुसरी गोष्ट म्हणजे तुमची कागदपत्रे। जमीन तुमच्या नावावर आहे असे म्हणणे पुरेसे नाही। तुमच्याकडे खरेदी खत असेल तर त्याची सर्टिफाईड कॉपी ठेवा। त्यापूर्वीच्या मालकांची कागदपत्रे तपासा, 7/12, फेरफार नोंदी, मालकीची साखळी, वारस नोंदी, नकाशे, मोजणीचे कागद, कर पावत्या, ताब्याचे पुरावे, पीक पाहणी, वीज बिल किंवा इतर संबंधित कागदपत्रे परिस्थितीनुसार महत्त्वाची ठरू शकतात। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक कागद मालकीचा अंतिम पुरावा असतो असे नाही। उदाहरणार्थ 7/12 महत्वाचा महसूल दस्तऐवज आहे, पण तो प्रत्येक परिस्थितीत अंतिम मालकीचा न्यायालयीन निर्णय नाही। म्हणून संपूर्ण टायटल चेन समजून घेणे महत्वाचे आहे। आता अनेक लोक म्हणतात, माझ्या नावावर 7/12 आहे त्यामुळे कोर्टात मी नक्की जिंकणार, असे आधीच समजू नका। न्यायालय संपूर्ण पुरावे पाहते, त्याचप्रमाणे समोरच्या व्यक्तीच्या नावावर 7/12 असल्यास तुम्ही आपोआप केस हरत नाही। मालकी, हक्क, दस्तऐवज आणि कायदेशीर व्यवहार यांचा एकत्रित विचार होतो। आता समजा समोरच्या व्यक्तीने तुमच्या जमिनीवर दावा केला आणि त्याच वेळी तुमचा ताबा काढून घेण्याचा प्रयत्न केला। इथे अंतरिम संरक्षणाचा प्रश्न महत्वाचा होतो। परिस्थितीनुसार न्यायालयाकडून टेम्पररी इंजंक्शन किंवा स्टेटस को सारखे योग्य अंतरिम संरक्षण मागण्याचा विचार केला जाऊ शकतो। पण लक्षात ठेवा, स्टे किंवा इंजंक्शन हा आपोआप मिळत नाही। न्यायालय प्राइम फेशिया केस किंवा बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स आणि इरपॅरलल इंजरी यांसारख्या बाबींचा विचार करते। त्यामुळे मी अर्ज केला म्हणजे स्टे मिळणार असा गैरसमज ठेवू नका। आता समजा समोरच्या व्यक्तीने कोर्टात केस दाखल केली आणि तुम्ही कोर्टात उपस्थित राहिला नाहीत। हा अत्यंत धोकादायक प्रकार आहे। योग्य वेळी रिटर्न स्टेटमेंट किंवा संबंधित उत्तर दाखल न केल्यास आणि न्यायालयीन प्रक्रियेत सहभागी न झाल्यास तुमच्या विरोधात गंभीर परिणाम होऊ शकतात। परिस्थितीनुसार एक्स पार्टी प्रोसिडिंग किंवा डिक्रीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। त्यामुळे समन्स आले की त्याकडे दुर्लक्ष करू नका। लगेच प्रकरणाची कागदपत्रे घेऊन योग्य वकिलाकडून केस समजून घ्या। आता समोरची व्यक्ती खोटा दावा करत असेल तर खोटा दावा आहे असे फक्त बोलून उपयोग नाही। कोर्टात कागदपत्रे आणि पुरावे दाखवावे लागतील। उदाहरणार्थ समोरची व्यक्ती म्हणते की तुमचे वडील जमीन मालक नव्हते, पण तुमच्याकडे त्यांची मालकीची जुनी कागदपत्रे आहेत का। समोरची व्यक्ती म्हणते की तुम्ही ताब्यात नाही, पण तुमच्याकडे दीर्घकाळचा प्रत्यक्ष वापर दाखवणारे कायदेशीर पुरावे आहेत। समोरची व्यक्ती म्हणते की खरेदी खत बनावट आहे, तर त्यांना त्या आरोपाचा पुरावा द्यावा लागतो आणि तुम्हाला तुमच्या दस्तऐवजाची वैधता सिद्ध करण्यासाठी योग्य पुरावे द्यावे लागतात। न्यायालय भावनेवर नाही तर पुराव्यांवर निर्णय देते। आता एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काउंटर क्लेम
काही परिस्थितीमध्ये प्रतिवादीकडे स्वतःचा स्वतंत्र हक्क किंवा दावा असेल तर सीपीसी अंतर्गत काउंटर क्लेमचा पर्याय उपलब्ध असू शकतो, पण हा पर्याय प्रत्येक प्रकरणात लागू होईलच असे नाही. म्हणून प्लेंट पाहिल्यानंतर वकिलाने ठरवणे महत्त्वाचे आहे की फक्त रिटन स्टेटमेंट पुरेसे आहे की काउंटर क्लेम, इंजंक्शन किंवा स्वतंत्र दावा आवश्यक आहे. आता आणखीन एक परिस्थिती, समोरच्या व्यक्तीने तुमच्या जमिनीवर अतिक्रमण केले आणि उलट तुमच्यावरच केस केली की तुम्ही अतिक्रमण केले आहे. इथे सर्वात महत्त्वाचे म्हणजे अधिकृत मोजणी, नकाशा आणि प्रत्यक्ष हद्द. स्वतःहून कुंपण तोडू नका, मारामारी करू नका, अधिकृत पुरावे तयार करा, कोर्टात ते मांडणे महत्त्वाचे आहे. जमीन वादात गावात सगळ्यांना माहिती आहे जमीन माझी आहे हे पुरेसे नसते. न्यायालयाला कायदेशीर पुरावा हवा असतो. आता एक मोठी चूक म्हणजे केस सुरू झाल्यावर जमीन दुसऱ्याला विकणे. जर मालमत्तेबाबत न्यायालयीन वाद प्रलंबित असेल तर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट मधील सेक्शन 52 म्हणजे लीज पेंडन्सचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणून केस सुरू असताना जमीन विकण्याचा निर्णय अत्यंत काळजीपूर्वक आणि कायदेशीर सल्ल्यानेच घ्यावा. केस माझ्या नावावर आहे त्यामुळे मी जमीन विकतो हा विचार भविष्यात मोठी गुंतागुंत निर्माण करतो. आता दुसरी चूक म्हणजे कोर्टात केस सुरू असताना जमीन खराब करणे, झाडे तोडणे, बांधकाम करणे किंवा ताब्यातील परिस्थिती बदलणे. न्यायालयीन वाद असताना परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न तुमच्या विरुद्ध जाऊ शकतो. त्यामुळे कोणतेही मोठे पाऊल उचलण्यापूर्वी वकिलाचा सल्ला घ्या. आता प्रश्न येतो, पोलिसांकडे जावे का? जर समोरच्या व्यक्तीने बनावट कागदपत्रे तयार केली, धमकी दिली, जबरदस्ती केली, मारहाण केली किंवा इतर कॉन्स्टेबल ऑफेन्सचे घटक असतील तर फौजदारी कायद्याअंतर्गत तक्रारीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण प्रत्येक मालकीचा वाद हा फौजदारी गुन्हा नसतो. मालकीचा प्रश्न आणि फौजदारी कृत्य यातील फरक समजून घेणे आवश्यक आहे. फक्त जमीन तुमची आहे म्हणून पोलिसांनी दिवाणी मालकीचा अंतिम निर्णय देणे अपेक्षित नाही. त्याचप्रमाणे हा सिव्हिल मॅटर आहे असे म्हणून खरोखरचा गुन्हा झाला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणेही चुकीचे आहे. परिस्थितीनुसार सिव्हिल आणि क्रिमिनल दोन्ही उपाय स्वतंत्रपणे लागू होऊ शकतात. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे कोर्टात तुमची तयारी. तर वकिलाला माझी जमीन आहे असे सांगून काम संपत नाही. तुमच्या वकिलाला संपूर्ण क्रोनॉलॉजी द्या. जमीन प्रथम कोणाची होती, तुमच्या कुटुंबाकडे कशी आली, खरेदी कधी झाली, पैसे कसे दिले, फेरफार कधी झाला, ताबा कधी मिळाला, कोणत्या वर्षी मोजणी झाली, समोरच्या व्यक्तीशी आधी काही व्यवहार झाले का, नोटिसा आल्या का, आधी कोणते खटले झाले का, या सगळ्याची एक टाइमलाईन तयार करा. कोर्टातील केस मजबूत करण्यासाठी तथ्यांची अचूक मांडणी अत्यंत महत्त्वाची असते. आता आणखीन एक कठोर वास्तव, काही वेळा समोरची व्यक्ती जाणून बुजून खोटा दावा दाखल करून तुम्हाला थकवण्याचा प्रयत्न करते. त्यांना माहिती असते की जमीन तुमची आहे पण ते म्हणतात 10 वर्ष कोर्टात फिरवतो. अशा वेळी भावनिक होऊ नका. प्रत्येक तारखेला भांडणे करण्यापेक्षा योग्य प्रोसिजर स्ट्रॅटर्जी ठेवा. आवश्यक अर्ज योग्य वेळी करा, कागदपत्रे व्यवस्थित दाखल करा, पुरावे तयार ठेवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे केसची प्रगती स्वतः समजून घ्या. तुमच्या वकिलाला प्रश्न विचारा की केस कोणत्या स्टेजवर आहे, पुढची प्रक्रिया काय आहे आणि कोणती कागदपत्र आवश्यक आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न, समोरच्या व्यक्तीने तुमच्यावर केस केली म्हणून कॉम्प्रोमाइज करायचा का? प्रत्येक वेळी नाही. जर तुमचा दावा खरोखर मजबूत असेल तर फक्त भीतीपोटी जमीन सोडू नका, पण दुसरीकडे प्रत्येक केस शेवटपर्यंत लढायलाच हवी असेही नाही. कायदेशीर हक्क, पुरावे, खर्च, वेळ, कुटुंबीय परिस्थिती आणि भविष्यातील फायदा पाहून सेटलमेंट योग्य आहे का हे ठरवावे. कोर्टाबाहेर योग्य समझोता हा कधी कधी वर्षानुवर्षांचा वाद संपू शकतो, पण कॉम्प्रोमाइज डॉक्युमेंट कायदेशीर दृष्ट्या योग्य आहे का हे तपासल्याशिवाय सही करू नका. शेवटी या विषयाचा सर्वात मोठा धडा असा आहे की तुमच्यावर केस झाली म्हणजे तुम्ही जमीन गमावली असे नाही, पण केसकडे दुर्लक्ष केले तर स्वतःची बाजू कमजोर करण्याची शक्यता वाढते. समन्स आला तर घाबरू नका. त्याच दिवशी कागदपत्रे घ्या, प्लेंट समजून घ्या, तुमचे टायटल चेन तयार करा, ताब्याचे पुरावे गोळा करा, गरज असल्यास मोजणी करा, योग्य अंतरिम संरक्षणाचा विचार करा. फौजदारी कृत्य असेल तर त्यासाठी स्वतंत्र कायदेशीर उपाय तपासा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःहून मारामारी, कुंपण तोडणे, घर पाडणे किंवा जबरदस्तीने ताबा घेणे टाळा. जमीन वादात सर्वात मोठी ताकद म्हणजे तुमचे कागदपत्र, तुमचा पुरावा आणि योग्य कायदेशीर रणनीती. समोरची व्यक्ती कितीही मोठ्याने ओरडली
कितीही खोटे आरोप केले किंवा कितीही लोक तुमच्या विरुद्ध उभे केले तरी कोर्टात शेवटी प्रश्न एकच असतो, कायद्याने हक्क कोणाचा आणि तो सिद्ध करण्यासाठी पुरावे काय? म्हणून जमीन तुमची असेल तर घाबरू नका, पण निष्काळजीही राहू नका. कायद्यावर विश्वास ठेवा, योग्य प्रक्रिया वापरा आणि प्रत्येक पाऊल पुराव्याच्या आधारावर उचला. हा जमीन वादात स्वतःचे हक्क वाचवण्याचा खरा आणि सुरक्षित मार्ग आहे. धन्यवाद.